नमस्कार. योगिता होम फूड्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण मालवणी पद्धतीने झणझणीत चिकनचं कालवण करणार आहोत आणि तुम्ही बघू शकता इथं आपला चिकन रस्सा किती मस्त तयार झालेला आहे आणि कट पण तर्री पण किती छान असं आलेलं आहे. बघूनच प्यावंसं खावंसं वाटतं आणि अगदी बघितल्या बघितल्या तोंडाला पाणी सुटेल अशा पद्धतीचा आपला इथं झणझणीत चिकन रस्सा तयार झालेला आहे. तर आज आपण 2 किलोच्या प्रमाणात झणझणीत असं मालवणी चिकन बनवणार आहोत. बनवायला घेऊया आणि त्यासाठी लागणारे साहित्य पण बघूया. तर इथे बघा मी 2 किलो चिकन घेतलेलं आहे. स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि यामध्ये एक मोठा चमचा आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे. सोबतच टाकलेला आहे बघा एक मोठा चमचा धन्याची पावडर टाकलेली आहे. पाव चमचा हळद टाकलेला आहे. हळद, आलं लसूण पेस्ट टाकून झालेली आहे. आता यात चवीनुसार मीठ टाकायचं आणि हळद, मीठ, धने पावडर छान असं चिकनला लावून घ्यायचं. तर इथे बघा चिकनला छान असं हळद, मीठ लावून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने लावून घेतले तर चिकनमध्ये हळद, मीठ छान असं मुरलं जातं आणि चिकन छान चवीला लागतं खायला. झाकण लावून घेऊया. तर इथं फोडणीसाठी बघा 3 मोठे चमचे मी धने घेतलेले आहेत अख्खे, 5 ते 6 दालचिनी घेतलेले आहेत, 2 चक्री फूल, 10 ते 12 लवंग घेतलेलं आहे, 15 ते 16 मिरी घेतलेला आहे, अर्धा चमचा शहाजिरे आणि 3 ते 4 तेजपान आणि सोबतच 4 ते 5 विलायची घेतलेला आहे. हा खडा मसाला छान असा आपल्याला आता भाजून घ्यायचा आहे. गॅसवरती बघा इथं कढई ठेवलेली आहे. कढई छान गरम झालं की यामध्ये सर्व खडे मसाले आपण टाकून घेतलेले आहेत. हलकंसं सुरुवातीला भाजून घ्यायचं. भाजत आलं की थोडंसं तेल ओतायचं आणि तेलामध्ये छान असा आपल्याला हा खडा मसाला भाजून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मसाला छान असा भाजून जर चिकन रस्सा बनवला ना, खायला एकदम भारी लागतं. तर बघा मसाला छान असा भाजून घेतलेला आहे मी आणि याच्यामध्ये सुकलेल्या मिरच्या टाकलेल्या आहेत. एक 5 ते 6 सुकलेल्या लाल मिरच्या टाकलेल्या आहेत. याने काय होतं, आपल्या चिकनच्या भाजीला छान असा कलर येतो. तर इथं बघा आपला मसाला छान असा भाजून झालेला आहे. थंड करायला ठेवूया. सोबतच बघा एक 3 चमचे आपण जे पोहे खातो त्या चमच्याने 3 चमचेभर इथं खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. हलकंसं आपल्याला मी गॅस बंदच केलेला आहे. हलकंसं आपली कढई गरम आहे. त्या कढईमध्येच हा खोबऱ्याचा किस आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि मसाल्यावरती काढून घ्यायचा आहे. मसाला छान असा थंड करून घेऊया. तर आता रस्सा बनवण्यासाठी आपल्याला कांदा लागणार आहे. तर कढईमध्ये मी तेल ओतलेलं आहे बघा थोडं आणि 2 किलो मी चिकनचं कालवण करणार आहे. त्यासाठी इथे बघा मी अर्धा किलो कांदे असे छान असे उभे कापून घेतलेले आहेत आणि कांदा छान असा भाजून घेऊया हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत. कांदा गुलाबी रंगावर भाजत आला ना त्यामध्ये टाकायचे पाव किलो टोमॅटो टाकायचे आहेत. इथे बघा पाव किलो टोमॅटो असे उभे चिरून घेतलेले आहेत मी आणि टोमॅटो कांदा असा छान भाजून घेऊया. करपवायचं नाही आपल्याला, फक्त टोमॅटो शिजेपर्यंत आपल्याला हा मसाला कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे. कांदा टोमॅटो छान हलकासा भाजत आला ना त्याच्यामध्ये 3 लसणाचे गड्डे मी घेतलेले आहेत आणि एक 20 ग्राम आलं घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे बघा. आलं लसूण छान आपल्याला याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी भाजून घेतलेलं आहे. तर आता गॅस बंद करूया आणि हा कांदा टोमॅटो छान असा थंड करून घेऊया. तर मगाशी जे आपण गरम मसाले भाजले होते ते आपण वाटून घेऊ. इथं बघा मोठं मिक्सरचं मी भांडं घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये सर्व भाजून घेतलेला मसाला मिरची आपल्याला वाटून घ्यायची आहे. तर इथे बघा मी छान असा मसाला वाटून घेतलेला आहे. अशा पद्धतीनं मसाला केला ना तुम्हाला सांगते, जसं आपण नवीन नवीन मिरची कांडपमधून मिरची काढून आणतो, ताजा ताजा मसाला कसा सुगंधी वास येतो त्या पद्धतीचा इथं मस्त छान असा ताज्या ताज्या मसाल्याचा वास येतोय. तर इथे बघा कांदा टोमॅटो पण आपला छान थंड असं झालेला आहे. तर हा कांदा टोमॅटो आपण वाटून घेऊया. इथं पाणी वगैरे काही घालायचं नाही. फक्त कांदा आणि टोमॅटो मिक्सरला लावून अशा पद्धतीने वाटून याची ग्रेव्ही बनवायची आहे आपल्याला. तुम्ही बघू शकता छान असं आपलं ग्रेव्ही तयार झालेली आहे. तर आता आपण फोडणी द्यायला घेऊया. तर इथे बघा गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे. 2 किलो चिकन करण्यासाठी इथं मी 175 ग्राम तेल ओतलेलं आहे आणि तेल गरम झालं की याच्यामध्ये आपलं घरातलं काळं तिखट टाकायचं आहे. तुमच्या घरामध्ये जे असेल ते काळं तिखट, कांदा लसूण मसाला तुम्ही टाकू शकता. माझं घरातलं घरगुती काळं तिखट मी इथं टाकलेलं आहे आणि तेलामध्येच काळं तिखट टाकायचं म्हणजे आपल्या चिकन कालवणला रश्श्याला छान असा कट येतो, तरी येते.
तेलामध्ये चटणी आपली टाकून झालेली आहे आणि आपण जे वाटून घेतलेलं कांदा टोमॅटोची ग्रेव्ही होती ते पण छान असं आपण परतून घेतलेलं आहे. इथं बघा तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला कांदा टोमॅटोचा छान असा परतलेला आहे. याच्यामध्ये टाकलेलं आहे बघा हळद मीठ लावून घेतलेलं चिकन टाकलेलं आहे, भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे, पुदिना टाकलेला आहे आणि आता हे छान असं मिक्स करून घेऊया. तर इथे बघा मी फिरवून असं घेतलेलं आहे. कांदा टोमॅटो भाजताना मसाला भाजताना आपण लाल मिरच्या टाकल्या होत्या, त्याच्याने छान असा आपल्या भाजीला कलर येतो. तर बघा हे वाटून घेतलेला गरम मसाला आपण जे बनवलेलं होतं ते मी फोडणीच्या नंतर टाकलेलं आहे. चिकन फिरवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता. मसाला आपण टाकून घेतलेला आहे बघा. छान असं फिरवून घेऊया आणि फिरवून घेतल्यानंतर आलं लसूण कोथिंबीरचं बघा मी अशा पद्धतीने जाडसर थोडंसं वाटण केलेलं आहे ते पण टाकलेलं आहे आणि एक 5 ते 6 मिनिट बारीक गॅसवरती आपल्याला अशाच पद्धतीने हे चिकन शिजवून घ्यायचं आहे. लगेच पाणी टाकायचं नाही. पाण्याचा वापर आपल्याला गरम पाण्याचा वापर इथं करायचा आहे. इथे बघा 5 ते 6 मिनिट होत आलेले आहेत आणि चिकनला छान असं तेल पण सुटत आलेलं आहे. तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने मस्त असं छान आपण चिकन शिजवून घेतलेलं आहे सुरुवातीला. आणि आता यामध्ये काय करायचं गरम पाण्याचा वापर करायचा, गरम पाणी टाकायचं. इथे बघा मी माझ्या अंदाजानुसार मला जितका रस्सा जितकं कालवण पाहिजे त्या पद्धतीनुसार मी इथं गरम पाण्याचा वापर केलेला आहे. तुम्हाला जितका रस्सा पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही इथं पाण्याचा वापर करू शकता. आणि इथं तुम्ही बघू शकता चिकनमध्ये मी पाणी ओतलेलं आहे. तरी पण मला भरपूर रस्सा करायचा आहे त्यासाठी मी अजून पाण्याचा वापर इथं करणार आहे. आणि गरम पाणी घातल्याने कट पण छान येतो, रस्सा पण चवीला लागतो, पानसट होत नाही रस्सा. थंड पाणी घातलं की बेचव लागतो, त्यासाठी गरम पाण्याचा वापर करायचा. पाणी ओतून घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं. 15 ते 20 मिनिट बारीक गॅस मध्यम गॅस करायचा. झाकण लावायचं आणि 15 ते 20 मिनिटांनी झाकण काढून बघायचं. छान अशी उकळी आलेली आहे बघा इथे. तुम्ही बघू शकता. मस्त छान असं फिरवून घेऊया आणि इथं आपलं चिकन शिजलंय का आपण बघूया. आणि हळद मीठ लावून ठेवल्याने पण चिकन छान मुरतं आणि चिकन पटकन शिजायला पण मदत होते. तर इथं बघा चिकन आपलं छान असं शिजलेलं आहे आणि तुम्ही कट बघू शकता, तर्री बघू शकता, चिकनचा रंग बघू शकता कालवणचा किती छान असा लाल भडक आलेला आहे. बघूनच रस्सा प्यावंसं वाटतं. तर इथे बघा मी गॅस बंद केलेला आहे आणि चिकनचं पातेलं खाली असं ठेवलेलं आहे काढून आणि जवळून दाखवते तुम्हाला. इथे बघू शकता तुम्ही किती मस्त असा चिकनचा आपला रस्सा तयार झालेला आहे. अगदी मन भरून पिलं तरी आपल्याला प्यावंसं वाटतं. अशा पद्धतीने आज आपण छान असा चिकनचा झणझणीत असं कालवण तयार केलेलं आहे. काढून घेऊया. इथे बघा भरपूर असे चिकनचे पीस टाकलेले आहेत आणि वाटीमध्ये तुम्हाला रस्सा मी काढून दाखवते. तुम्ही बघू शकता किती भारी असा सुंदर असा कलर आणि तर्री आलेली आहे. आणि जो कोणी घरात माणूस आजारी असेल, ज्याला सर्दी झालेली असेल, त्याने जर अशा पद्धतीचा मस्त झणझणीत रस्सा जरी पिला ना फुरका ओढून, त्याची सर्दी गायब होते आणि मस्त अंगात तरतरी येते. तर तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे आणि झणझणीत इथं आपलं मालवणी चिकन रस्सा तयार झालेला आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. बनवून बघा, साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे. धन्यवाद.